सर्व निष्ठावंत मावळे व कार्यकर्ते पदाधिकारी, मी मनापासून सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो। आदरणीय अजितदादांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो व आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या पक्षाचे अध्यक्ष, त्याच्याच बरोबर सर्व खासदार, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच लोकांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। राष्ट्रवादी या शब्दाचे अनेक अर्थ निघतात, पण आपल्या सर्वांना एकच अर्थ माहिती, तो म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे काय, तर आदरणीय पवार साहेबांची विचाराची राष्ट्रवादी म्हणजे आपली राष्ट्रवादी आहे। पवार साहेबांचा विचार हा कोणाच्या विचाराने त्या ठिकाणी प्रभावित आहे असं आपल्याला म्हणता येईल। या भूमीमध्ये आजपर्यंत जे कोणी महामानव होऊन गेले, त्याच्याच बरोबर जे संत होऊन गेले, यांचे विचार हे आदरणीय पवार साहेब गेले 60 ते 65 वर्षे प्रामाणिकपणे लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी त्या ठिकाणी पुढे घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे फार मोठी जबाबदारी आहे। भाषणामध्ये आपण बोलून जातो, पवार साहेबांच्या विचाराने आपण चालतो। पवार साहेबांचा विचार काय एवढा सोपा आणि साधा समजू नका। पवार साहेबांचा विचार हा खूप मोठा आहे। त्यामुळे त्यांच्या विचाराने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना चालायचं असेल, काम करायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, लोकांसाठी त्या ठिकाणी लढावं लागेल। बरेच लोक म्हणतात आता आपण विरोधात आहे, संघर्ष कसा करायचा, काय करायचं काही कळत नाही। कुणी संघर्ष केला नाही हो आजपर्यंत। छत्रपती शिवाजी महाराजांना संघर्ष करावा लागला, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला, संत श्री तुकाराम महाराजांना संघर्ष करावा लागला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला, महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महामानवांना संघर्ष करावा लागला। खरं तर मगाशी डॉक्टर अमोल कोल्हेंचं भाषण मी ऐकत होतो। काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी मी खूप डिटेलमध्ये संवाद साधला। छत्रपती संभाजी राजांच्या खरे विचार काय होते, त्यांनी संघर्ष काय केला, हा लोकांसमोर खऱ्या अर्थाने कुणी पहिल्यांदा आणला असेल तर ते म्हणजे आपले डॉक्टर कोल्हे। आणि सरळ सोप्या भाषेत टीव्हीवर मालिकेच्या माध्यमातून, आणि त्या सगळ्या मालिका बघितल्यानंतर लोकांना कळालं की खरंच छत्रपती संभाजी राजेंचं कर्तृत्व किती मोठं होतं। आणि मग ती मालिका संपल्यानंतर त्यांनी कुठला विचार हातामध्ये घेतला, तर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंचा विचार हातामध्ये घेतला आणि त्यांनी एक खूप मोठी मालिका तिथं नियोजन केलं। आणि फक्त तिथंच थांबणार आहेत असं नाही, त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सुद्धा त्यांचं जे काही खरं काम आहे ते लोकांसमोर यावं, यासाठी सुद्धा त्यांनी तिथं प्लॅनिंग केलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुद्धा त्यांनी तिथं प्लॅनिंग केलंय। पण त्यावेळेस बोलत असताना त्यांनी सांगितलं अनेक अडचणी आणल्या जातात, फंडिंग रोखलं जात आहे, ही मालिका कशी लोकांसमोर येणार नाही, महात्मा फुलेंचे विचार लोकांसमोर कसे जाणार नाही, यासाठी अनेक मोठी ताकदवान लोक तिथं प्रयत्न करत आहेत। पण 4-5 महिन्यापूर्वी आमचं जे संभाषण झालं होतं, मला असं वाटलं की ठीक आहे आता सगळं नॉर्मल चालू आहे, जिथं कुठं जाईल तिथं ही चर्चा आम्हाला ऐकायला मिळते। काही दिवसांपूर्वी माझ्या एका आत्याचं ऑपरेशन झालं, त्यांच्याशी संवाद साधत होतो। त्यांनी म्हणाले की आता चल मला मालिका बघायला जायचं। म्हणलं कुठली, ते म्हणले महात्मा फुले आणि आपले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची, डॉक्टर अमोल कोल्हेंची मालिका, ती आता मला बघायला जायचं। म्हणजे रेग्युलरली ही मालिका बघणारे लाखो करोडो लोक आहेत। आणि ती मालिका आज जर थांबवली जात असेल तर एक तुम्ही समजून घ्या, फक्त मालिका थांबवलेली जात नाही तर विचार त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत आहेत। अहो त्या काळात या महान मानवांनी तिथं परिश्रम घेतले, कष्ट घेतले,
एक मनुवादी विचार जो त्या काळामध्ये अशा विचाराला दाबत होता, त्या विचाराच्या विरोधात हे सर्व महामानव लढले, म्हणून आज आपण सर्वजण शिकू शकलो आणि बोलू शकतो. माझी पणजी शिकली, माझी आजी शिकली, माझी आई शिकली, माझी बहीण, माझी पत्नी, आता माझी मुलगी तिथे शिकत आहे. तर हे कोणामुळे असेल तर हे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंमुळे. मला माहित नाही डॉक्टर कोले ही सेवा मान्य करतील का नाही करतील, पण डॉक्टर तुम्ही बोललात की 15 जूनला तुमची मालिका संपते आणि तुम्ही यूट्यूब नाही तर कशाही पद्धतीने तुमची मालिका आणि हे जे विचार आहे महामानवांचे ते पुढे घेऊन चालला आहात. तर माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं आज या ठिकाणी सेवा म्हणून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून, कारण का कर्तृत्व इतकं मोठं आहे, किती दिलं तरी कमी आहे, तरी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं 50 लाख रुपये आज या ठिकाणी तुमच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून देत आहे. नक्कीच हा आकडा कमी आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे या महाराष्ट्रातून कुणी 100 रुपये देईल, कुणी 50 रुपये देईल, कुणी लाखभर रुपये देईल, नाही तर कुणी करोड रुपये देईल, पण हा जो विचार आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी करोडो लोक तुमच्या बरोबर आहेत हे या ठिकाणी या व्यासपीठावर खरं तर मी सांगतो. काही दिवसांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जन्मभूमी माझ्या मतदारसंघामध्ये येते तिथं मी गेलो होतो. धांगडधिंगा करणारी काही लोक तिथं होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती समोर राजकीय गाणी लावली होती. आमच्यात वाद झाला, पण आम्ही शांत होतो. आम्ही कोणाला आई बहिणीवरनं शिव्या त्या ठिकाणी दिल्या नाहीत.